बोला मॅम. नमस्कार. भारतीय संविधान दिनाच्या आपल्या सगळ्यांना अनेक शुभेच्छा. भारताचं संविधान हा भारताचा सर्वोच्च असा कायदा आहे आणि तो एक मूलभूत असा दस्तावेज पण आहे. अनेक गोष्टींचा त्याच्यात समावेश आहे, म्हणजे अनेक गोष्टींचा खुलासा सुद्धा त्याच्यात केलेला आहे. मग त्याच्यात राजकीय संहिता असतील किंवा संरचना असतील किंवा कार्यपद्धती कशा प्रकारे हव्यात याचा सुद्धा त्याच्यात पूर्णपणे उल्लेख केलेला आहे. सरकारी संस्थांचं कार्य कसं चालावं, त्यांची कार्यपद्धती कशी असावी याची सुद्धा त्याच्यात माहिती दिलेली आहे. आणि त्याचबरोबर भारतीय नागरिकांची कर्तव्य आणि भारतीय नागरिकांचे हक्क काय आहेत हे सुद्धा सविस्तरपणे त्याच्यात मांडलेलं आहे. अशा अनेक गोष्टींचा सर्वसमावेशक असा अभ्यास, सविस्तर अशी माहिती त्याच्यात दिलेली आहे. खरं तर एखाद्या राष्ट्राचा किंवा एखाद्या देशाचा कारभार नीट चालण्यासाठी जी काही कायदे पद्धती आवश्यक असते तशाच प्रकारची माहिती या आपल्या संविधानात दिलेली. खरं तर आपला देश हा विविध जाती, धर्म, संस्कृती यांनी नटलेला असा देश आहे. अनेक भाषा आपल्याकडे बोलल्या जातात आणि या सगळ्यांचा अभ्यास करून, या सगळ्यांना सामावून घेऊन आपली ही राज्यघटना बनलेली आहे. म्हणूनच ती जगातली सर्वात मोठी अशी लिखित संविधान हे आहे आपलं. भारताचं संविधान जगातलं सर्वात मोठं लिखित असं संविधान आहे. त्याची मांडणी करताना अनेक तज्ञ मंडळींचा सल्ला घेतला गेला. अनेक तज्ञ मंडळींनी त्याच्यात योगदान सुद्धा दिलं. त्यामुळे संविधान समिती जी होती त्याच्यात जवळजवळ 300 पेक्षा अधिक सदस्य होते. त्यातले जे सदस्य होते ते प्रत्येक क्षेत्रातले तज्ञ व्यक्ती होत्या. मग ते कृष्णस्वामी अय्यर असतील किंवा गोपालस्वामी अय्यंगार असतील, पंडित जवाहरलाल नेहरू असतील किंवा के एम मुन्शी असतील, या सगळ्यांचंच योगदान त्याच्यात खूप महत्वाचं ठरलं. या संविधान समितीत अनेक समित्या होत्या आणि त्यातल्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांनी अनेक गोष्टींचा विचार केला, खूप अभ्यास केला गेला, सभा घेतल्या गेल्या, अनेक चर्चासत्र झाली आणि त्यानंतर खूप महत्वाच्या गोष्टी ठरवल्या, ज्याच्यात समता, बंधुता, स्वातंत्र्य आणि न्याय या तत्वांचा समावेश होता. त्याचबरोबर समावेश होता तो काही मूल्यांचा, जी मूल्य आपल्या संस्कृतीचं द्योतक आहेत किंवा जी आपल्यासाठी खूप आवश्यक आहेत. अशी मूल्य कोणती? तर त्याच्यात समावेश होता हा प्रज्ञा, शील, करुणा आणि मैत्री या गोष्टींचा त्याच्यात समावेश होता. आणि या मूल्यांची बीज या आपल्या संविधानातच रोवली गेली. त्याचा कुठेतरी आपल्या संविधानात आणि त्यातल्या नागरिकांना खूप असा महत्वाचा फायदा झाला. आणि याही पेक्षा सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या संविधानात स्त्रियांना समान हक्क दिले गेले. समान हक्क आणि समान वागणूक आपल्या संविधानात सांगितली गेली आहे. आपल्या सगळ्यांनाच माहितीये की जगभरात स्त्री हक्कांसाठी म्हणून अनेक चळवळी झाल्या. आणि याचं कारण काय होतं? तर कारण होतं की स्त्री पुरुषांमधला असमानता किंवा भेदभाव. बहुतेक वेळा हा भेदभाव हा कनिष्ठ आणि वरिष्ठ या पद्धतीचा होता. अनेक ठिकाणी स्त्रियांना कनिष्ठ अशी वागणूक दिली जात होती आणि पुरुष सत्ताक अशी आपली राज्य पद्धती असल्यामुळे किंवा जगभरातच अशी सगळी राज्य पद्धती असल्यामुळे स्त्रियांना नेहमी कनिष्ठ अशी वागणूक दिली जायची. त्यामुळे त्यांचं म्हणणं होतं की असा लिंगभेद तुम्ही करू नका. आमचे शारीरिक कष्ट तुम्ही विचारात घेता, त्याचबरोबर तुम्ही आमच्या बुद्धीला सुद्धा ओळख द्या. आमच्या विचारांना सुद्धा एक ओळख मिळू द्या आणि त्यासाठी आमचा हा प्रयत्न आहे. या सगळ्याला मान्यता मिळवण्यासाठी त्या खूप धडपडत होत्या. कारण त्यांना आपला स्वाभिमान, आपला आत्मगौरव किंवा आपलं स्वावलंबत्व हेही खूप महत्वाचं वाटत होतं. आपल्यात जे काही नैपुण्य आहे ते त्यांना सगळ्यांना दाखवायचं होतं. पण बऱ्याचदा काय होत होतं की त्यांच्या ज्या नैसर्गिक गोष्टी होत्या, कलागुण होते किंवा नैसर्गिक बुद्धिमत्ता होती, ती कुठेतरी दाबली जात होती आणि त्यातून त्यांचा कोंडमारा होत होता. त्यासाठी म्हणून मग स्त्रीवादी चळवळी होत गेल्या आणि 1975 ते 85 हे दशक हे स्त्री दशक म्हणून घोषित केलं गेलं. पण त्याही आधी 18व्या शतकाच्या सुरुवातीला
अनेक स्त्रीवादी चळवळी सुरू झाल्या. ती चळवळ जी होती ती गुलामगिरीच्या विरोधात होती. त्या 18व्या शतकात लेखी स्वरूपात स्त्री-पुरुषांमधले समानतेच्या काय-काय कल्पना आहेत आणि त्याच्यावर कसा विचार केला गेला पाहिजे, अशी स्पष्ट मतं सुद्धा मांडली गेली होती. पण 1872 मध्ये एक अशी घटना घडली अमेरिकेत, की तिथे स्त्रियांना त्यावेळी मतदानाचा अधिकार नव्हता आणि एका स्त्रीनी मतदान केलं. त्यामुळे तिला $100 दंड केला गेला आणि मग त्याविरुद्ध पुन्हा एकदा चळवळी झाल्या आणि मग 1920 मध्ये अमेरिकेच्या राज्यघटनेत बदल करून महिलांना मतदानाचा अधिकार दिला गेला. पुढे मग दुसऱ्या महायुद्धानंतरही स्त्रियांनी आपलं जे काही होतं शिक्षण म्हणा, ते उच्च शिक्षण चालू ठेवलं आणि पुरुषांबरोबर त्या पुन्हा एकदा घराबाहेर पडायला लागल्या कामकाज करण्यासाठी. पण त्यावेळी त्यांना असाच अनुभव यायला लागला, की पुरुषांना हे वर्चस्व दिलं जात होतं आणि स्त्रियांना कनिष्ठ अशी पदं दिली जात होती. मग त्यांनी पुन्हा एकदा चळवळ करायला सुरुवात केली, की आम्हाला समान संधी हवी आहे. आम्ही जर तितकंच काम करतो, आमची जर वैचारिक मांडणी तितकीच मोठी आहे किंवा आमचं जे काम आहे ते त्यांच्याच दर्जाचं आहे, तर मग आम्हाला कनिष्ठ दर्जाची कामं का दिली जातात किंवा पदं का दिली जातात. पण ह्या गोष्टी तिथेपर्यंतच थांबल्या नाहीत. तर या चळवळीत अनेक वेगळ्या गोष्टींचा सुद्धा विचार झाला. म्हणजे गर्भपात करायला मान्यता द्या. गर्भरोधक विरोधी गोळ्या घेण्याच्या किंवा गर्भनिरोधक गोळ्या घेण्याची परवानगी दिली जावी यासाठीही मतं मांडली गेली. 1970च्या सुमारास स्त्रियांवर जे काही लैंगिक समस्या होत्या किंवा लैंगिक अत्याचार होत होते, ज्याबद्दल कधीच वाच्यता होत नव्हती, अशा सगळ्या गोष्टींवर पुन्हा एकदा अगदी खुलेआम चर्चा व्हायला लागली. ते आपली मतं मांडायला लागली आणि त्यावेळी अशी परिस्थिती निर्माण झाली होती, की स्त्री म्हणजे एक भोगाची वस्तू आणि तिच्याकडे ते वेगळ्या दृष्टीने बघितलं जात होतं. चित्रीकरण सहज सोपं झालं होतं. अनेक चित्रपटातून, वेगवेगळ्या फिल्ममधून स्त्रियांचं जे चित्रीकरण होत होतं, ते एका वेगळ्या पद्धतीने होत होतं. पोर्नोग्राफी खूप मोठ्या प्रमाणात होत होती आणि या सगळ्या गोष्टी सहजपणे सगळ्या जनतेसाठी उपलब्ध होत होत्या. त्यातून ही वृत्ती बळावली होती, की स्त्रिया म्हणजे वापरण्याची वस्तू किंवा भोगवस्तू. हे सगळं होऊ नये, हे कुठेतरी थांबावं यासाठी म्हणून पण मग स्त्रियांनी आवाज उठवायला सुरुवात केली आणि ते जे प्रयत्न सुरू होते ते आजही सुरू आहेत. भारतीय संविधानाची रचना करताना मात्र म्हणजे 50च्या दशकात या सगळ्या गोष्टींचा विचार केला गेला आणि ही खूप स्तुत्य अशी बाब आहे, की स्त्रियांना कशाप्रकारे हक्क दिले पाहिजेत, स्त्रियांसाठी कोणकोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत, त्यांचा कसा विचार केला पाहिजे, हा सगळा सविस्तर विचार आपल्या संविधानात मांडला गेला. आणि खूप महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या संविधान समितीत 15 महिलांचा समावेश होता. आणि ही बाब पथ्यावर पडली असं म्हणूया किंवा त्यांनी महिलांसाठी खूप विचार केला असं म्हणूया. या सगळ्या स्त्रियांनी अनेक विषयांवर सांगोपांग अशी चर्चा केली. आपली जी काही मतं होती ती निर्भीडपणे मांडली आणि त्या मतांचा आदर सुद्धा केला गेला. सर्व घटकांबरोबरच महिलांना सन्मानाने वागवलं पाहिजे किंवा महिलांना इतर घटकांबरोबर सगळे हक्क दिले गेले पाहिजेत. इतर घटकांबरोबर त्यांना हक्काने जगता आलं पाहिजे, हा विचार मांडला गेला आणि त्यासाठी प्रयत्न सुद्धा केले. ज्या पहिला ज्या 15 महिला आपल्या संविधानात समाविष्ट होत्या, त्यात होत्या एक अम्मू स्वामीनाथन. या केरळमधल्या पालघाट जिल्ह्यातल्या अनाकारा इथल्या उच्चवर्णीय कुटुंबातल्या महिला होत्या. त्यांनी 1917 मध्ये मद्रासमध्ये ॲनी बेझंट आणि मालती पटवर्धन यांच्या समवेत वुमन्स इंडिया असोसिएशन या संस्थेची स्थापना केली आणि तिथून त्या संविधान सभेच्या सुद्धा भाग बनल्या. त्यानंतर दुसरी महिला होती ती होती दाक्षायणी वेलायुथन. यांचा जन्म 4 जुलै 1912 रोजी झाला होता आणि त्या कोचीन मधल्या बोलगट्टी बेटावर राहत होत्या.
त्यांनी डिप्रेस क्लासेसचे नेतृत्व केलं आणि त्या कोचीन विधान परिषदेवर नामनिर्देशित झालेल्या अशा सदस्या होत्या. विधानसभेतल्या त्या एकमेव दलित अशा महिला होत्या आणि ही सुद्धा खूप कौतुकाची आणि नोंद घेण्यासारखी अशी बाब आहे. त्यानंतरची तिसरी महिला होती बेगम एजाज रसूल. यांचा जन्म मालेरकोटला इथे एका रियासत कुटुंबात झाला होता. खरं तर ते कुटुंब ब्रिटिश धार्जिणं होतं. पण त्या मात्र स्वतः मुस्लिम लीगमधून उत्तर प्रदेश विधानसभा मतदान उत्तर प्रदेश विधानसभा मतदारसंघात निवडून आल्या आणि त्या संविधान सभेच्या एकमेव अशा मुस्लिम महिला होत्या. खरं तर ही सुद्धा खूप महत्वाची आणि कौतुकाची बाब आहे की त्यांचा समावेश असल्यामुळे जसं मी मगाशी म्हटलं की विविध धर्म आणि विविध पंथ आपल्या भारतात असल्यामुळे या सगळ्या महिलांचं योगदान की कशा प्रकारे विचार केला पाहिजे, काय काय गोष्टी असू शकतात, घडू शकतात, हा विचार त्याच्यात आला गेला. त्यानंतरची महिला होती त्या होत्या दुर्गाबाई देशमुख. त्यांचा जन्म 15 जुलै 1909 रोजी राजमुंद्री इथे झाला होता आणि त्या 12 वर्षाच्या असतानाच असहकार चळवळीचा भाग बनल्या होत्या. आंध्र केसरी टी प्रकाशम यांच्यासोबत मिठाच्या सत्याग्रहात त्या सहभागी होत्या. आंदोलनात त्यांचा खूप मोठा असा सहभाग होता. त्यानंतर होत्या हंसा मेहता. हंसा मेहता यांचा जन्म 3 जुलै 1897 रोजी बडोद्याच्या दिवाण नंदशंकर मेहता यांच्या घरी झाला होता. त्यांनी पत्रकारिता आणि समाजशास्त्राचं शिक्षण घेतलं होतं. त्या स्वतः एक शिक्षण तज्ञ होत्या आणि लेखिका सुद्धा होत्या. आपल्या लक्षात आलं असेल की भारतातल्या विविध क्षेत्रातून, विविध प्रांतातून या महिला आल्या होत्या आणि प्रांतवार सुद्धा आपल्या भारतात खूप वैविध्य आहे. खूप वेगवेगळ्या प्रकारच्या परंपरा किंवा खूप वेगवेगळ्या प्रकारचे विचार वेगवेगळ्या प्रांतात आहेत आणि त्यामुळे या वेगवेगळ्या प्रांतातून आलेल्या महिलांचे योगदान खूप महत्वाचं ठरलं. त्यानंतरच्या ज्या महिला होत्या त्या होत्या कमला चौधरी. त्यांचा जन्म लखनौच्या एका संपन्न कुटुंबातला होता. पण त्या मात्र सविनय कायदेभंग चळवळीत सक्रिय सहभागी होत्या आणि या सगळ्या महिलांमधली एक महत्वाची कॉमन बाब म्हणूया किंवा दुवा म्हणूया की या सगळ्याच आपल्या क्रांती कार्यात की स्वातंत्र्य कार्यात या सगळ्यांचा सहभाग होता. लीला रॉय या पुढच्या महिला होत्या आणि त्यांचा जन्म गोलपारा आसाम इथे झाला होता. म्हणजे पूर्वेकडच्या या महिला होत्या आणि ऑक्टोबर 1900 मध्ये त्यांचा जन्म झाला होता. बंगाल महिला मताधिकार समितीत त्या सहाय्यक सचिव म्हणून कार्यरत होत्याच. शिवाय त्या एक नियतकालिक चालवत होत्या ज्याचं नाव जयश्री असं होतं. त्याच्या त्या संपादकही होत्या. त्यामुळे वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिला सुद्धा या संविधान समितीचा भाग होत्या. मालती चौधरी या पुढच्या महिला होत्या ज्यांचा जन्म 1904 मध्ये त्यावेळच्या पूर्व बंगालमध्ये झाला होता आणि बांगलादेश मधल्या एका प्रतिष्ठित कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यामुळे या सगळ्या महिला सुशिक्षित होत्या. आधीपासूनच त्यांना अभ्यासाची सवय होती. 1921 मध्ये विश्वभारतीत त्यांनी प्रवेश केला आणि मिठाच्या सत्याग्रहाच्या दरम्यान आपल्या पतीसह त्या राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सहभागी झाल्या. राष्ट्रीय कार्याची, समाजसेवेची आवड सुद्धा या सगळ्या महिलांना होती. समाजाचे प्रश्न काय आहेत, त्याच्याकडे कशा दृष्टीने बघायला हवं, हा स्वतः कार्यक्षेत्राचा भाग असल्यामुळे सूचना करणं किंवा मतं देणं हे त्यांच्यासाठी सोपं होतं आणि त्या मताचा आदर करणं हे समितीतल्या इतर सदस्यांसाठी योग्य अशी गोष्ट होती. पूर्णिमा बॅनर्जी या उत्तर प्रदेशातील अलाहाबाद इथल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस समितीच्या सचिव होत्या आणि सत्याग्रह शिवाय भारत छोडो आंदोलनात त्यांचा खूप मोठा सहभाग होता. त्यांना अटकही झाली होती. संविधान सभेतल्या त्यांच्या महत्वाच्या भाषणाचा एक महत्वाचा पैलू जो होता तो म्हणजे समाजवादी जी विचारसरणी आहे त्याच्याशी असलेली त्यांची दृढ वचनबद्धता. आणि हा प्रत्येक जणीच कुठेतरी एका घट्ट अशा भावबंधनाने या भारताशी
त्याच्या स्वातंत्र्याशी आणि समाजाशी सुद्धा जोडलेल्या होत्या. राजकुमारी अमृत कौर या पुढच्या महिला, ज्यांचा जन्म 2 फेब्रुवारी 1889 मध्ये झाला होता. लखनौ इथे त्यांचा जन्म झाला आणि वयाच्या 16व्याच वर्षी महात्मा गांधींची सचिव होण्यासाठी म्हणून त्यांनी सगळं सोडून त्या महात्मा गांधीजींकडे गेले. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस म्हणजे एम्स च्या संस्थापक सुद्धा त्या होत्या आणि त्यांचा स्वायत्ततेचा आग्रह त्यांनी धरला होता. त्याही वेळी त्यांना माहिती होतं की स्वायत्ततेचा काय परिणाम होऊ शकतो आणि म्हणून त्यासाठी त्या आग्रही होत्या. जे सरकार होतं त्यावेळेचं, तिथल्या पहिल्या आयोगात त्या सदस्य होत्या आणि 10 वर्ष त्यांनी मंत्रीपद भूषवलं होतं. रेणुका रे या पुढच्या महिला होत्या. त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून BA पूर्ण केलं होतं. त्या लंडन मध्ये राहत होत्या आणि भारतीय महिलांचं कायदेशीर अपंगत्व काय आहे याबाबत त्यांनी दस्तऐवज सादर केले होते. त्या बाबतीतला त्यांचा अभ्यास होता की भारतीय महिला यांचा कायद्याशी कितपत आणि कसा संबंध आहे, त्या आपल्या हक्कांबाबत त्या कितपत जागरूक आहेत याचा त्यांनी अभ्यास केला होता आणि विधानसभेच्या आणि त्यानंतर संविधान सभेच्या त्या सदस्य होत्या. या सगळ्या महिला आपापल्या क्षेत्रात सतत अभ्यासपूर्ण असं योगदान देत होत्या. त्यानंतरच्या महिला या आपल्या सगळ्यांच्याच परिचयाच्या आहेत, त्या म्हणजे सरोजिनी नायडू, ज्यांना भारताची नाइटिंगेल म्हणूनही आपण ओळखतो, ज्यांचा जन्म 13 फेब्रुवारी 1889 मध्ये झाला होता हैदराबाद इथं. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या त्या अध्यक्षा झालेल्या पहिल्या भारतीय महिला होत्या आणि राज्यपाल म्हणून नियुक्त झालेल्याही त्या पहिल्या महिला होत्या. त्यानंतर होत्या सुचेता कृपलानी, ज्यांचा जन्म 1908 मध्ये सध्याच्या हरियाणातल्या अंबाला शहरात झाला होता. 1942च्या भारत छोडो आंदोलनातील त्यांची महत्वाची भूमिका ही विशेष लक्षात ठेवण्यासारखी अशी होती. त्यानंतरच्या महिला ज्या होत्या त्यांना आपण सगळेच ओळखतो, विजया लक्ष्मी पंडित, अर्थात पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या त्या भगिनी होत्या. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, त्यांच्या त्या भगिनी होत्या आणि स्थानिक स्वराज्य संस्था यामध्ये त्या सदस्य होत्या. त्याचप्रमाणे सार्वजनिक आरोग्य मंत्री म्हणूनही त्यांची नियुक्ती झाली होती. कॅबिनेट मंत्री बनलेल्या त्या पहिल्या महिला होत्या आणि 15वी महिला सगळ्यात खूप मोठं योगदान असलेली त्या म्हणजे ॲनी मस्करी, ज्यांचा जन्म केरळ इथल्या तिरुवनंतपुरम इथे कॅथलिक कुटुंबात झाला होता आणि भारतातील राष्ट्रीयकरणाच्या एकीकरणाच्या चळवळीत त्या नेत्या म्हणून कार्यरत होत्या. या सगळ्याच महिलांचा सहभाग आणि त्यांनी दिलेल्या नोंदी या खूप महत्वाच्या होत्या. या सगळ्यावर विचार केला गेला. या सगळ्या महिलांनी आपली जी मतं होती, जे त्यांचं सांगणं होतं, ते निर्भीडपणे मांडलं आणि त्या मतांचा आदर केला गेला, त्याच्यावर विचार केला गेला आणि त्यातून अनेक गोष्टींची तरतूद ही आपल्या संविधानात केली गेली. त्या तरतुदी कोणत्या होत्या किंवा महत्वपूर्ण कायदे आणि योजना या कुठल्या आखल्या गेल्या ज्याच्यात महिलांचा विचार प्रामुख्याने केला गेला, त्या म्हणजे आपल्या कलम 14 मध्ये कायद्याने समानता आणि समान संरक्षण महिलांना दिलंय. म्हणजे इतर सगळ्यांबरोबरच महिलांना सुद्धा तितकाच समान हक्क प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक क्षेत्रात, प्रत्येक कार्यक्षेत्रात हा दिलेला आहे. केवळ धर्म, जात, वंश, लिंग यावरून त्यांच्यात मतभेद करता येणार नाही आणि कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी किंवा काही सार्वजनिक जागा वापरायची असेल तर इतर भारतीय नागरिकांबरोबरच स्त्रियांना सुद्धा हक्क दिला जाईल असं आपलं कलम 15(2) संविधानातलं सांगतं. त्यानंतरचं 15(3) हे जे कलम आहे, हे राज्य शासनाने महिला आणि बालकांसाठी विशेष तरतुदी करू शकतं अशी त्यांना सवलत दिलेली आहे. राज्य शासन याच्यावर विचार करतं आणि राज्य शासन संविधानात नमूद केल्याप्रमाणे महिलांसाठी
विशेष विचार करून त्यांच्यासाठी विशेष सवलती सुद्धा देतं. जे आपण बघतो की अनेक गोष्टीत त्यांना वेगळं असं आरक्षण दिलेलं आहे, रिझर्वेशन दिलेलं आहे, जे खूप महत्वाचं आहे. आणि राजकारणात त्यांचा सहभाग असावा, वाढावा यासाठी सुद्धा त्यांना आरक्षण दिलेलं आहे. ज्याचा खरंच खूप सकारात्मक असा फायदा होणार आहे. कलम 16 मात्र सेवा योजना, पदनियुक्ती, नोकरी यामध्ये मुलींना समान संधी किंवा महिलांना समान संधी मिळेल याचा उल्लेख करतं. आणि कलम 17 जे आहे ते महिलांना आणि पुरुषांना या दोघात कसलाही भेद करायचा नाही असं स्पष्टपणे सांगतं. कलम 19 मात्र महिलांना खूप सारं स्वातंत्र्य देतं. म्हणजे पुरुषांइतकंच त्यांनाही भाषण स्वातंत्र्य आहे, अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आहे, शांततेने आणि चांगल्या मार्गाने एकत्र जमण्याचं स्वातंत्र्य त्यांना संविधानाने दिलेलं आहे. त्याचप्रमाणे संघटना बनवण्याचं स्वातंत्र्यही त्यांना दिलेलं आहे. असं नाही की फक्त पुरुषच हे काम करू शकतात. त्यामुळे अनेक महिलांच्या संघटना आहेत, ज्या वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत आणि खूप वरच्या स्तरावर सुद्धा त्या कार्यरत आहेत. भारतातल्या कुठल्याही क्षेत्रात त्यांना मुक्तपणे संचार करण्याचं स्वातंत्र्य या कलम 19 नी सर्व स्त्रियांना दिलेलं आहे. भारतातल्या कोणत्याही क्षेत्रात राहण्याचं किंवा स्थायिक होण्याचं स्वातंत्र्य कलम 19 सर्व स्त्रियांना देतं. भारतीय संविधानातलं हे कलम सर्व स्त्रियांना कोणताही पेशा स्वीकारण्याचं स्वातंत्र्य देतं. आपल्या मनाप्रमाणे कोणताही व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य देतं. एखादा व्यापार चालवण्याचे हक्क याच कलमान्वये महिलांना दिलेले आहेत. त्यामुळेच महिला सर्व क्षेत्रात अगदी लिलया वावरतायत आणि आपलं जे कर्तृत्व आहे ते सुद्धा दाखवू शकतायत. अनुच्छेद 21 मात्र कायद्याच्या प्रक्रियेशिवाय व्यक्तीच्या जीवित आणि स्वातंत्र्याच्या हक्कावर बंधन आणता येणार नाही असं सांगतोय. म्हणजे जर काही कायद्यान्वये किंवा कायद्याच्या चौकटीत असणारी चूक घडली नसेल तर कोणत्याही स्त्रीला बंदी करता येत नाही किंवा तिच्या स्वातंत्र्यावर हक्क दाखवता येत नाही. त्यानंतरचा जो अनुच्छेद आहे तो अनुच्छेद 21 हा मात्र 6 ते 14 वर्षातील सर्वच मुलांना म्हणजे फक्त मुलांना नाही तर मुलींनाही शिक्षणाचा अधिकार त्यांनी आपल्याला दिलेला आहे. प्रत्येक मुलाला शिक्षणाचा अधिकार आहे. त्यामुळे प्रत्येक मुलाला शिक्षण हे दिलं गेलं पाहिजे, मग ती मुलगी असेल किंवा मुलगा असेल. आणि आपल्या लक्षात येत असेल की ही सगळी कलमं जी आहेत याचा विचार का केला गेला किंवा कशासाठी केला गेला? कारण आपल्याकडे सुद्धा पुरुष सत्ताक पद्धती होती. पुरुष महत्वाचा किंवा मुलगा महत्वाचा आणि मुलगा आणि मुलगी यांचा जेव्हा विचार केला जातो तेव्हा कुणाला महत्व द्यायचं? मग ती शिक्षणाची बाब असेल किंवा एखाद्या ठिकाणी जाण्याची बाब असेल, या दोघांवरही खर्च करायचा जेव्हा विचार येतो, तेव्हा मुलीला कुठेतरी कनिष्ठ बाजूला ठेवलं जातं आणि मुलांना महत्व दिलं जातं. ते होऊ नये यासाठी हे समानतेचे अधिकार आपल्या संविधानाने मुलींना दिलेले आहेत. त्यानंतरचं जे कलम आहे कलम 23 हे मात्र शोषणाविरुद्धचा अधिकार सर्व महिलांना देतो. मानवाचा व्यापार किंवा वेठबिगारीस या कलमान्वये प्रतिबंध केलेला आहे. अनेक ठिकाणी किंवा काही भागात अजूनही गुलामगिरीची प्रथा किंवा गुलामगिरीच्या ज्या काही चुकीच्या समजुती आणि चुकीच्या गोष्टी घडत होत्या त्या कुठेतरी थांबाव्यात. स्त्री फक्त वापराची किंवा कामासाठीची वस्तू नसून तिलाही मानवतेचे पूर्ण अधिकार आहेत याचा विचार फक्त घडू नये तर तो कृतीत यावा यासाठीच हे कलम कार्यरत आहे. त्यानंतरचं कलम 25 हे मात्र सतसत विवेक बुद्धीचं स्वातंत्र्य महिलांना देतं. धर्माचं मुक्त प्रकटीकरण आणि आचरण आणि प्रसार करण्याचं
स्वातंत्र्य भारतीय संविधान आपल्या सर्व महिलांना देतं, की तिच्यावर कोणीही बंधन लादू शकत नाही. ती आपल्या मनाप्रमाणे आपल्या आपल्या आवडीचा धर्म स्वीकारून त्याच्यात ती आपल्याप्रमाणे आचरण करू शकते किंवा त्याचा प्रचार सुद्धा करण्याचं स्वातंत्र्य भारतीय संविधानाने सर्व महिलांना दिलेलं आहे. त्यानंतरचा जो अनुच्छेद आहे तो अनुच्छेद 26 किंवा कलम 26 हे धर्मविषयक व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचं स्वातंत्र्य भारतीय महिलांना देतं, की एखाद्या धर्माची व्यवस्था कशा प्रकारे हवी, कशा प्रकारे करायला हवी किंवा कशा प्रकारे केली जाऊ शकते, हा ती आपल्या सदसद विवेक बुद्धीने विचार करून स्वातंत्र्याचा उपभोग घेऊन त्या धर्माचा विचार आणि स्वीकार करू शकते. त्यानंतरचं कलम अनुच्छेद 39 हे खूप महत्वाचं आहे, किंवा कित्येकदा आपण बघतो की स्त्रियांना कनिष्ठ वागणूक तर दिलीच जाते, पण स्त्रियांनी काम जरी अधिक केलं तरी त्यांना वेतन हे पुरुषांपेक्षा कमी दिलं जायचं. त्यामुळे या कलमान्वये स्त्री आणि पुरुष दोघांनाही समान वेतन मंजूर केलेलं आहे, समान वेतन दिलं गेलं पाहिजे असा कायदा केलेला आहे. संविधान अनेक गोष्टींचं जसं मगाशी सांगितलं तसं मार्गदर्शक तत्व देतं, किंवा कशा प्रकारे उत्तम एखाद्या राष्ट्राचा कारभार चालला पाहिजे, भेदभाव न होता गोष्टी घडल्या पाहिजे हे सांगतं. त्यासाठीच या सगळ्या कलमांच्या तरतुदी केल्या आहेत. अनुच्छेद 42 जे आहे ते कामाच्या ठिकाणी न्याय आणि सुरक्षितता देतं, किंवा प्रस्तुती सहाय्य देण्याची सोय सुद्धा याच कलमाअंतर्गत केलेली आहे. आपल्याला माहितीये की स्त्रियांना अनेक प्रकारच्या छळांना वेगवेगळ्या ठिकाणी सामोरं जावं लागतं. खरं ही दुर्दैवाची बाब असली तरीही सत्य आपण नाकारू शकत नाही. त्यामुळे त्यांना कुठेतरी त्या प्रकारचं एक संरक्षण असणं आवश्यक होतं. काही स्त्रियांना जिथे काम करण्यासाठी बाहेर पडावं लागतं, त्या कामाच्या ठिकाणी तिथले मालक असतील किंवा अधिकारी असतील, तेही त्यांचा अनेक वेळा उपयोग किंवा उपभोग घेत होते. त्याच्या विरुद्ध जर तिला आवाज उठवायचा असेल तर तिला एक पाठबळ मिळणं आवश्यक होतं, आणि हेच पाठबळ कलम 42 तिला देतं. याचबरोबर प्रत्येक नवजात बालकासाठी आई ही खूप महत्वाची बाब असते, किंवा आईचं संगोपन आईबरोबर त्याचं असणं हे महत्वाचं असतं, आणि त्यासाठी मातृत्वाची रजा किंवा प्रस्तुतीच्या ज्या काही सोयी सुविधा आहेत त्या प्रत्येक स्त्रीला मिळणं हेही तितकंच महत्वाचं आणि आवश्यक होतं. तीही सुविधा याच कलमाअंतर्गत दिली गेलेली आहे. त्यानंतरचं कलम 51 हे स्त्रियांच्या प्रतिमेला हानी पोचण्यासाठी ज्या काही गोष्टी आहेत त्यांची प्रथा बंद करण्यासाठी तयार केलेलं आहे. म्हणजे स्त्रियांना एक वाईट किंवा एक वापराची वस्तू म्हणून विविध माध्यमातून चुकीच्या पद्धतीने त्यांचं पिक्चर दाखवलं जातं, त्यांचं चित्रीकरण केलं जातं. ते कुठेतरी थांबावं. स्त्रियांचा जी प्रतिमा आहे ती शुद्ध, चारित्र्यवान आणि चांगली आहे ही सगळ्यांना कळावी, किंवा जर तसं घडत असेल तर त्याविरुद्ध आवाज उठवण्यासाठी स्त्रिया काय करू शकतात यासाठी पाठबळ देण्यासाठी म्हणून अनुच्छेद 51 चा समावेश भारतीय संविधानात केलेला आहे. तर 15वं कलम हे निवडणूक लढवण्याचा अधिकार स्त्रियांना देतं. तिलाही पुरुषांबरोबर एक प्रतिनिधी म्हणून आपलं राज्य हे गणराज्य आहे, लोकशाही इथे आहे. आपण आपल्या प्रतिनिधींची निवड मत देऊन करत असतो. तर त्यासाठी एक प्रतिनिधी म्हणून निवडणूक लढवण्याचा अधिकार आपलं संविधान प्रत्येक स्त्रीला देतं, आणि तीही आपलं कर्तृत्व किंवा आपली माहिती त्यांना देऊ शकते. शासन आणि प्रशासनात कोणताही पद भूषवण्याचा अधिकार सुद्धा संविधानाने तिला दिलेला आहे. असं नाही की जे मगाचपासून आपण बोलतोय की वरचं प्रतिष्ठेचं पद हे पुरुषांनाच असेल असं नाहीये, आणि याचा प्रत्यय आपण अनेक संस्थातून, सरकारी संस्थातून बघतो की अनेक अधिकारी महिला या वरच्या पदावर विराजमान आहेत,
आणि उत्तम प्रकारे शासकीय कार्य करतायत, शासकीय कारभार बघतायत किंवा अनेक संस्थांच्या वरच्या पदावरचं पद भूषवून उत्तम प्रकारे राज्यकारभार सुद्धा चालवताना आपल्याला महिला बघायला मिळतात. सरपंच म्हणून आपण महिलांना बघतो किंवा एखादा आमदार म्हणून त्यांना बघतो आणि त्यांचं कर्तृत्व त्या सिद्ध करतात. समाजाप्रती असलेलं त्यांचं देणं किंवा त्याप्रती असलेला त्यांचा जे योगदान आहे ते सुद्धा त्या उत्तमरित्या करतात. याचबरोबर संपत्ती विकत घेण्याचा, बाळगण्याचा आणि वडील आणि पतीच्या संपत्तीत वाटा मिळण्याचा अधिकार संविधानानेच महिलांना दिलेला आहे. आधी काय असायचं की पुरुष म्हणजेच एखाद्या कुटुंबाचं जे होतं तो वंशाचा दिवा म्हणा किंवा कुटुंबाचा वारसा म्हणा आणि असं न होता आता मात्र स्त्रियांना सुद्धा हा अधिकार दिलेला आहे आणि या सगळ्या गोष्टी खूप सहज झाल्यात असं आपण नक्कीच म्हणू शकणार नाही. पण हे अधिकार मला आहे आणि तिच्या अधिकारांची जाणीव तिला झालेली आहे आणि त्यासाठी ती कार्य करते. मग या सगळ्याला पाठबळ कुठून मिळणार? त्यासाठी वेगवेगळे कायदे केलेले आहेत आणि ते कायदे कोणकोणते आहेत? कारण अंमलबजावणी जर एखाद्या गोष्टीची करायची असेल, तर त्यासाठी कुठेतरी कायद्याचा बडगा हा असणं आवश्यक असतं. मग विवाह संबंधीचे कायदे आहेत, मालमत्तेचे कायदे आहेत किंवा वारसा हक्काचे कायदे आहेत, ज्याच्यात स्त्रियांना अनेक गोष्टींचा सहभाग दिलेला आहे. फौजदारी कायदे आहेत, जिथे स्त्रिया आपलं हक्क मागू शकते किंवा त्याच्या अंतर्गत स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायावर प्रतिबंध लादता येऊ शकतो. कामगार स्त्रियांच्या अधिकाराचे कायदे आहेत. महिला सक्षमीकरणासाठी अनेक केंद्र आहेत किंवा महाराष्ट्र शासनाच्या अनेक योजना आहेत, ज्याच्यात संविधानातल्या ज्या तरतुदी आहेत त्याचा उपयोग करून या योजना कार्यान्वित केलेल्या आहेत. त्यामुळे आपण नक्कीच म्हणू शकतो की आपलं संविधान हे सर्वसमावेशक असं आहे. आपल्या संविधानाने आपल्याला समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य दिलेलं आहे आणि ते घडवण्याचा मूळ उद्देशच हा आहे की प्रत्येकाला समान वागणूक, समान हक्क आणि समान न्याय मिळावा. मग सामाजिक असेल, आर्थिक असेल किंवा राजकीय न्याय यातून संविधानाने प्रत्येकाला दिलाय आणि त्यासाठी चतुसूत्रीचा वापर केलाय. ही चतुसूत्री कुठली आहे? आपल्या प्रत्येकाला माहितीये की स्वातंत्र्य, समता, एकात्मता आणि बंधुता ही चतुसूत्री आपलं संविधान आपल्याला देते. प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य आहे. फक्त महिलांनाच नाही तर प्रत्येक व्यक्तीला, देशातली प्रत्येक व्यक्ती ही स्वतंत्र आहे. तिला सर्व क्षेत्रातलं स्वातंत्र्य आपल्या संविधानाने दिलेलं आहे. कुठे राहायचं, कसं राहायचं, काय करायचं, व्यवसाय, नोकरी या सगळ्या स्वातंत्र्यात जात, पात, धर्म किंवा वर्णभेद कुठेही समाविष्ट केलेला नाही. किंबहुना तो करता येणार नाही याची तरतूद संविधानाने केलेली आहे. आणि म्हणूनच कलम 14 जे आहे हे आपल्याला समानतेचा अधिकार देतं. प्रत्येक नागरिक समान आहे. प्रत्येक नागरिक एक आहे म्हणजे सगळ्यांना समान वागणूक दिली पाहिजे. तिथेही हाच नियम लागू आहे की कुठलाही जात, धर्म किंवा पंथ, वर्ण याचा विचार न करता प्रत्येक व्यक्ती ही कायद्यासमोर समान आहे. मग तुम्ही एका मोठ्या श्रीमंत व्यक्ती असाल, पद भूषवणारे असाल किंवा खूप गरीब असाल, सगळ्यांसाठी न्याय समान आहे, हक्क समान आहे, समान सोयी सुविधा प्रत्येकासाठी उपलब्ध आहेत. अर्थात त्याबरोबरच जशी कर्तव्य तुम्हाला दिलेली आहेत तीही समान आहेत. ती स्त्रियांसाठी कर्तव्य नाहीत, पुरुषांसाठी आहेत असा विचार नाहीये. तर स्त्री पुरुष दोघांनाही समान कर्तव्य दिली आहेत आणि त्याचं पालन करणं ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्यासाठी समानतेचा हक्क जसा आपण मागतो तितक्याच समानतेने प्रत्येक बाबतीतलं जे आपलं कर्तव्य आहे ते आपण समरस होऊन पूर्ण केलं पाहिजे. एकात्मता किंवा देशाचं
एकत्रितपण अबाधित राखणं ही देशातल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे असं आपलं संविधान सांगतं आणि त्यासाठी एकात्मतेचं सूत्र ते आपल्याला देतं. मग ही एकात्मता टिकवायची कशी? त्यासाठी माफक अपेक्षा आहेत, की प्रत्येकाने एकजुटीने राहावं, एकमेकांचा सन्मान करावा, एकमेकांचा आदर करावा. आणि हा आदर तेव्हाच होऊ शकतो, जेव्हा आपण बंधुतेचं जे तत्व आहे किंवा बंधुत्व ही जी सूत्र आपल्याला सांगितलं आहे, त्याचा आपण वापर करू. आपल्या प्रत्येकाला आठवत असेल, की शाळेत असताना आपण प्रत्येकजण प्रतिज्ञा म्हणायचो. भारत माझा देश आहे, सगळे भारतीय माझे बांधव आहेत आणि माझ्या देशावर माझं प्रेम आहे. मला वाटतं ही प्रतिज्ञा फक्त शाळेपुरती न राहता, की आपण दररोज म्हटली पाहिजे. दररोज घरातून बाहेर पडताना त्याचा पुनरुच्चार झाला पाहिजे आणि ती आपल्या कृतीत आणायला पाहिजे, की आपल्या बरोबर जी इतर व्यक्ती आहेत, हे माझेच बंधू भगिनी आहेत आणि कुठेतरी जर चुकीची गोष्ट घडत असेल, काही बाधा आणणाऱ्या गोष्टी घडत असतील, फुटीरतावादी काही वृत्ती असतील किंवा देशविघातक काही कार्य होत असतील, तर जसं आपण आपल्या घरात लक्ष ठेवतो, काही चुकीचं होणार नाही यासाठी सतर्क राहतो, तसंच आपल्या देशातही या गोष्टी होणार नाही यासाठी सतर्क राहायला हवं, काळजी बाळगायला हवी आणि अशा विघातक गोष्टी तत्क्षणी थांबवण्याची वृत्ती प्रत्येकाने बाळगायला हवी. आणि ती केव्हा होऊ शकते? जेव्हा आपण सगळ्यांनाच आपले बंधुत्व किंवा भावंड मानू त्यावेळी. आणि मग त्यातून काय होईल, की ज्या काही विकृत गोष्टी आहेत, समाज विघातक गोष्टी आहेत किंवा कृती आहेत, व्यक्ती आहेत, त्यांना लगेच आळा बसेल. आपल्याही लक्षात येईल, की काहीतरी चुकीचं होतंय आणि त्यासाठी आपण कृती करायला हवी. आणि ही कृती प्रत्येकाकडून घडली, तर मग निश्चितच आपल्या देशातली जी ऐक्य भावना आहे, ती अधिक समृद्ध होईल, अधिक टिकेल. आपला भारत देश अखंड राहावा, एक महासत्ता बनावा ही प्रत्येकाची इच्छा आहे, प्रत्येकाचं स्वप्न आहे. आणि त्यासाठी संविधान आपल्याला मदत करतं. अशा सगळ्या उच्च विचारांनी प्रेरित आणि समृद्ध असं आपलं हे संविधान, अभ्यासपूर्णरित्या तयार केलेलं आपलं हे संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या राष्ट्राला अर्पण केलं. आणि त्याला आज 74 वर्ष पूर्ण होत आहेत. त्याचं पावित्र्य राखणं, त्याचं जे काही दिलेलं सगळं सार आहे, ते उत्तमरित्या सांभाळणं, ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे असं मला वाटतं. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना संविधान दिनाच्या अनेक अनेक शुभेच्छा देते. जय हिंद, जय महाराष्ट्र.